झी 24 तास एक पाऊल पुढे। हनुमंत घाडगे यांच्या 15 गुंठ्यातील हरितगृहात आज शास्त्रशुद्ध पद्धतीने आंब्याच्या रोप निर्मितीचं काम सुरू आहे। काही दिवसांपूर्वी मात्र इथं साध्या पद्धतीने रोप निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं होतं, मात्र त्यात 70% रोपांचं नुकसान झालं। आता आमची जून जुलैला आम्ही कलम बांधली जूनला की जुलै ऑगस्टच्या दरम्यान जास्त पाऊस यायचा, त्या पावसात मरायची, त्यातून काय वाचायची, ते ऑक्टोबर हिटला पूर्ण जायची, त्यातून मला पर्सेंटेज फक्त 20% राहत होतं। अशा परिस्थितीत कृषी विभागानं हनुमंत घाडगे यांना आधुनिक पद्धतीने रोपवाटिका उभारण्याचा सल्ला दिला आणि इथेच त्यांच्या लाखो रुपये उत्पन्नाची मुहूर्तमेढ रोवली गेली। त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांचं मला मार्गदर्शन झालं की साध्यात करण्यापेक्षा या ग्रीन हाऊस मध्ये करावे, म्हणून त्यांनी मला अर्थसहाय्य म्हणजे त्यांनी अनुदानाची मला प्रोसिजर करून घेतली। त्यानंतर आमची विकास सोसायटी गावचे त्यांनी मला ह्या ग्रीन हाऊस साठी 3 लाख रुपये कर्ज मंजुरी केली 2011 मध्ये। बरोबर हे माझं ग्रीन हाऊस 3 लाखात पूर्ण झालं। 3 लाखात पूर्ण झाल्यानंतर कृषी खात्याने 2012ला मला हे 68,000 रुपये अनुदान ही परत देऊन टाकलं। त्याचा फायदा एवढा झाला मला की आज ही बाहेर मर जी होत होती माझी, जी 40% जास्त मर होती ती याच्यात कमी व्हायला लागली, त्यामुळे अर्थातच मला याचा फायदा व्हायला लागला। आधुनिक पद्धतीने रोपवाटिका केल्यामुळे हनुमंत घाडगे यांच्या रोपांची मरतूक कमी तर झालीच, शिवाय दर्जेदार रोपांची निर्मितीही झाली। दर्जेदार रोप निर्मितीमुळे त्यांना दूरच्या बाजारपेठेतून मागणी वाढली आणि परिणामी त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली। सगळ्यात जास्त दौंड, बारामती, परत विटा इकडे आमची जास्त जातात, पलूस इकडे जास्त चालले। हापूस केशर म्हणून आम्ही केशर तयार केला आणि आपल्या भागात इथं हापूस जास्त लागतो म्हणून आम्ही हापूस अशा मिळून दोन्ही व्हरायटी केल्या। आता तसं रोपाचं घ्यायला गेला तुम्ही ते एक रोप तयार करायला आपल्याला पिशवी, माती संपूर्ण खर्च धरला तर जवळपास 5 रुपये आपल्याला खर्च येतो। कुई, काडी, बांधणी हा एकूण 5 आणि या ग्रीन हाऊसचा पर झाडाला 5 रुपये खर्च, असा मिळून 15 आणि सांभाळण्याचा 5 रुपये, असं एकूण 20 रुपये खर्च येतो। त्यानंतर माझी एक झाड बरोबर 30 रुपयाला जातं मर बीर धरून, तर एका झाडापाठीमागे मला सर्वसाधारण 10 रुपये राहतात। 1 वर्षाची एका रोपा पाठीमागे 10,000, आता माझी एकूण रोप संख्या 30,000 आहे। अशा प्रकारे प्रत्येक गावात युवा शेतकऱ्यांनी कमी जागेत होणारा हा उपक्रम हाती घेतला तर फळ रोप वाटिकेबरोबरच भाजीपाला रोप निर्मिती करून चांगलं उत्पन्न घेता येईल। ग्रामीण भागात अशा अनेक रोपवाटिकेची खऱ्या अर्थानं आज गरज आहे। झी 24 तास साठी साताऱ्याहून श्रीनिवास डोंगरेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।